करणार आहोत कुर्ल्याचं झणझणीत तडक्यासाठी लागणार आहे खेकडे, डेंगे. आता आपण हे डेंगे एका मिक्सरला लावून घेऊयात आणि त्याच्यात पाणी टाकून लावून घेऊया, त्याचं सार काढूया. आता हे सार तयार झालेलं आहे. आता याचा रस आपण त्या कुर्ल्यांमध्ये टाकणार आहोत. हाताने गाळून घेऊ शकता किंवा गाळलेले तुम्ही ते गाळून घ्या. त्याचप्रमाणे काही मसाले मी घेतलेले आहेत. त्यामध्ये लसूण आहे, लसूण छान परतून घेतलेले आहे, लालसर ठेचून घेऊन छान परतलेले आहे. सर्व सांगितलेले मसाले त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान परतून घेतलेले आहे. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. त्यात आपलं काळं वाटण जे घरगुती असतं तुम्ही जे वापरता ते टाकून परत एकदा त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे, मसालाही छान भाजलेला गेलेला आहे, सर्व एकजीव झालेलं. आता टाकूया त्यामध्ये आपले खेकडे टाकून परत एकदा ते परतून घेऊया छानपैकी असा त्याचा मसाला सगळा त्या खेकडाला लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कसं परतलं जातं आहे. त्यात पाणी टाकायचं तुमच्या आवश्यकतेनुसार. तुम्हाला जेवढं सार कालवण पाहिजे त्यानुसार तुम्ही ते पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आणि छान उकळी येईपर्यंत खेकडे छान शिजेपर्यंत कालवण शिजू द्यायचं.